कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। राधानगरी तालुक्यातील तारळे खुर्द इथल्या तानाजी चौगुले, वैभव चौगुले, नेताजी चौगुले, अशोक चौगुले, आनंदा साबळे आणि श्रीकांत पाटील या शेतकऱ्यांनी जनावरांच्या वैरणीसाठी गवताची साठवण केली होती। या गवत गंजीच्या ढिगावरून महावितरणच्या विद्युत वाहिन्या गेल्या होत्या। आज दुपारी अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने ठिणग्या पडल्या आणि वैरणीच्या गंजींना आग लागली। वाऱ्यामुळे आग वेगाने पसरली आणि एकामागोमाग एक अशा 10 गंजी आगीत जळून खाक झाल्या। भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलानं शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र शेतकऱ्यांनी साठवलेली वैरण पूर्णपणे जळाली। महावितरणने संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। प्रजासत्ताक दिनानिमित्त कोल्हापूर अर्थ वॉरियर्सतर्फे कापडी पिशवी वापरा देशाची माती वाचवा अभियान राबवण्यात आलं। त्याला प्रतिसाद देत कोल्हापूर शहरातील आणि जिल्ह्यातील 22 सामाजिक तसंच शैक्षणिक संस्थांनी शहर आणि जिल्ह्यात 1,500 कापडी पिशव्यांचं वाटप केलं। या उपक्रमासाठी कोल्हापूर अर्थ वॉरियर्सतर्फे माफक किमतीत कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्यात आल्या। प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। महाराष्ट्र प्रदेश सचिव महेश जाधव आणि खासदार धनंजय महाडिक यांनी नूतन कार्यकारिणी जाहीर केली। जिल्हाध्यक्षपदी सतीश आंबर्डेकर, उपजिल्हाध्यक्ष मानसी गुळवणी, प्रकाश पत्की, सरचिटणीसपदी अनंत जोशी, देवीदास सबनीस, गुरुप्रसाद कुलकर्णी, रेणू खानोलकर आणि कोषाध्यक्षपदी बीना कामत यांची नियुक्ती केल्याचं पत्र खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते देण्यात आलं।